काय बाई आंघोळी करता सगळे कपडे तसेच टाकतात. काय घाई असते मला समजत नाही कुठे जायची. सगळे एकटीने मरमर मरा बस. यांना कशाला काय कामच करायला नको. पण किती कपडे धुवायचे आहेत. हां काय करणार. हां कुठे कुठे लक्ष देणार एकटी बाई. मला तर ना खरंच कंटाळा आलाय. काम करा कपडे धुवा. मम्मी हां बोल. काय करू राहिली तू? डोळे फुटले काय तुझे? हां घरात तुला एक काम करता येत नाही. सगळं मला आटपावं सकाळी लागतं. सकाळी काय वस्कू राहिली वा? मग काय करू सांग. आंघोळ केलीस कपडे तिथे ठेवलेस तुला इथे टाकता येत नाही का? मग काय एवढे कपडे काय मागवले काय ते? अगं तुझे जरी नसेल पण तू घरामध्ये राहतेस म्हणलं तुला बघायला नको का इकडे तिकडे? हे मम्मी ऐक ना गं. नाही का आम्ही सगळे पोरं आहे ना फिरायला चाललोय. काय फिरायला चाललो. फिरायला चाललो? ते तुम्हाला सांगतेस की परमिशन घेतेस माझी परवानगी घेतेस? असं समज परवानगी पण घेते आणि सांगते बी. दोन्ही बी करीते मी. हे बघ काजल तुझं ना फिरण्याचं प्रमाण खूप वाढलंय आजकाल समजलं ना? मम्मी रबाय ना हप्त्यातून एकदा सुट्टी भेटते ती बी रविवारी. तुझ्या बापाला जर कळालं ना तू सारखी फिरायला जातेस ते तर तुला ना कायमचं घरामध्ये कोंडून ऐक ठेव. ना दादाला तू म्हणव ना थोडा मास्क काय कर ना माझ्यासाठी. म्हणजे 4 शिवाय मी खाते है ना? शाणी असं तू खूप. एकदा घरातलं एक पण तू काम करत नाही. तुला माहिती आहे का तुझा बाप मला सारखा बोलतो पुरीची जाते तिला दळण कसं करायचं जेवण कसं करायचं कपडे भांडी अगं मम्मी मी माग थोडंफार करीत होते तर तुझी तब्येत वाढली होती. पप्पा सारखा तुला जाडी जाडी चिडवत होता. मला चांगलं वाटलं नाही म्हणून मी काम करायला सोडून दिलं. काय सोडून दिलं? अगं थोडं थोडं तू करू तर शकतेस ना काम. थोडं थोडं करीन ना. एकदा फिरायला जाऊ दे लगेच करीन मी तिकडून आले. पण बरं पोरं किती आहेत? 1 2 3 आणि 4. नाही 3 पोर आहे. बरं तू संध्याकाळी येशील ना परत का? संध्याकाळी 5च्या मला घरात पोरच पाहिजे. नाही तर देशील मा बापाला सांगून पोराचे म्हणशील निसते पोरी पण आहे. हा नाही मी नुसती पोरं सांगेल माझं काही डोकं फिरलंय का? नाही मग तुला असं वाटत नाही तर का म्हणशील निसते पोरांना सांग काय गेली. बाळा मला नको शिकवस. हं काय बोलायचं काय नाही मला सगळं माहिती आहे. आणि टिफिनचं बोंडच आहे तशी. बरं तू टिफिन काय घेतलंयस? कायला आता हॉटेलला खायचंय तिकडं. हॉटेलला खाणार? म्हणजे तुला प्रत्येक वेळेला मी तिथे डब्यामध्ये ठेवून पैसे देते. तू सगळे हॉटेललाच घालवतेस का? ऐक यावेळेस तू नको देऊ पैसे. ते पैसे राहून दे. तुला मामाचेड जायचंय ना? हा मला जायचंय. हा तर मग मामाचेड जायला तुला साडी विडी घ्यायला पैसे लागतील ना. ते पैसे तुलाच राहून दे. फक्त आहे ना पप्पाला तेवढं फोन करून सांग का मला 1000 रुपये द्या म्हणून. जास्त नाही लागत आज 1000च लागत या. 1000 रुपये? मग अगं तुझं काही डोकं फिरलं की कमी झालं? 1000 रुपये? इथे तुम्हाला कधी 500 रुपये देत नाही भावाकडे जायला. म्हणजे कमी झाले का? 1000 2000 देईल लाव. कमी झाले म्हणतेस का? मला 500 रुपये देत नाही तर तुला 1000 रुपये देईल का? हे बघ मला पण निघायचंय. हे बघ मी पण तयारी करून बसले. म्हणजे आज चालली काय तू? हा जायचं म्हणलं वर तोंडात करायची बाई. हे बघ मी जाणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव. मी येण्याच्या अगोदर तू घरामध्ये मला 1000 पाहिजे. समजलं ना? पण पप्पाला फोन करून सांग ना तेवढं. पप्पाला फोन करून सांगू 1000 रुपये द्यायला. 1000? काजल अगं सगळे 1000 द्यायचे. मी जर 500 नेले सगळे हसणार नाही का माझ्यावर? तुला तिथे जाऊन काहीच घ्यायची गरज नाही. हे बघ भाकर तुकडा बनवलेला आहे. हे बघ तुला मी 2 म्हणजे घरच्या पोळ्या घेऊन जाऊ? भयो मग काय फरक पडला? हे घरातलं जेवण आहे ना. अगं हसतील ना ते सगळे दात काढतील ना माझ्यावर. आता मला सांग हे घरातलं जेवण गेलं तर तुला हसायची काय गरज आहे किंवा त्यांना हसायची काय गरज आहे? असं नसताना ग सगळे फिरायला जाते म्हणल्यावर हॉटेलमध्येच खात राहते. तू कधी गेली का नाही ग? बापरे तुझ्या बरोबर बोलणं म्हणजे बघ तुझ्या नादामध्ये मी ते स्वेटर पण धुवायला टाकले. ते जाऊ दे तू धुवीत बस. मीच पाहते. दादा कुठे जायले? दादा आता येतील गावात गेले होते. अख्खं घर उडकलं पण सापडले नाही. बरं ठीक आहे चल मला पण जायचं. सांग तेवढं फोन करून. मी फोन करून सांगते आणि संध्याकाळी लवकर घरी काय ये. करीन माहितीये का तुला? हा. तू आता जर सांगितलं ना मी तुला मामाच्या गावाला जायची मस्त पॉलिश करीन. काय मामाच्या गावाला जायचं मुलं? बाबाला काहीच काम नाही. एक जागेच बसेल राहते बाबा. अरे वा दादा ते इकडे चिव राहिले का ग? का दादा कुठे गेले होते? गेलतो गावात फिरायला. का हो दादा कुठे गेले होते? गेलतो गावात फिरायला. हा आज का? तुला सुट्टी आहे ना? हा मग सुट्टी आहे पण ते ना आम्हाला एक्स्ट्रा अभ्यास करायचा आहे. असं का? हा सरांनी सांगितलंय सुट्टीच्या दिवशी अभ्यास करा म्हणले. पुढे जाशान म्हणले. पुढे जाशान लय पुढे जाशान. चांगले चांगले सापडणारच नाही. नाही अभ्यास करायला पाहिजे. मग काय अडचण तुला?
मी घरातले ओळखलं तुम्हाला पण सापडलीच नाही. नाही मी गावात गेलतो रे ते नाही गेलतो ते तेच म्हणलं मा बाप एवढा ढवळा पटक लगेच दिसून येतो घरात असल्यावर. उद्या पण आज काहून दिसा उद्या त्या गंगाचे बाबा दावा आहे ना हा त्या दाव्याला जायचं ना त्या का म्हणलं दाढी बिडी दादा ऐका ना तुम्ही काही करा पण मला बुंदी आणशाल ना. तिला काय कडे काय मी शहाणा कुठं बुंदी आणू तसं काय केला म्हणा ते पिशी भरून. असं काय करते तुम्ही माग तिकडे गेले होते कोणाचं तरी दावा होता तुम्ही नाही का लाडू आणले होते मला किती मस्त लागले होते 8 दिवस खाल्ले मी ना मित्र मैत्रिणीला वाटले. हा का दाव्याचे होते त्यांनी सांगितलंच नाही लग्नाचे होते. बरं मी काय तो लवकर जाईन लवकर ये टाइम नको करू पाण्या पावसाचं. दादा टाइम नाही करणार मी अभ्यास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नाही येणार आणि थोडं आम्ही फिरणार पण आहे आणि जेवण बिवण आम्हाला हॉटेललाच करायचंय. तर मी काय म्हणते ऐका ना आता सगळे हॉटेलमध्ये जेवतील मी लेकरू एवढं एवढं तोंड करून त्यांच्याकडे पाहू का सांगा बरं. शेरपत्रावाची पोर तोंडा का पाहिजे शक्य आहे का. मग एक काम करा ना आता ह्याच गोष्टीवर तुम्ही मला 1000 रुपये देऊनच टाका. किती 1000. आणि तुला काय काय खायचं हॉटेलमध्ये हं? काय खायचे. मी नूडल्स खाईन सोयाबीन चिल्ली खाईन काही बी खाईन. आता मी तर काय ते नॉनव्हेज वगैरे खात नाही. मला माहिती हे मा पिल्लाला काही आवडतं का घरचं भाकर नाही वाढ लागत. तरी मला माहिती आहे माझा बाप लय प्रेम करतो माझ्यावर. माझ्या बापासारखं माणूसच नाही दुनियात कोणी. मारण पटकन मग 1100 आले बा 1100. गुलू 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 जेवढं लागत तेवढं खर्च बाकीचे घरी घेऊन ये आणि येताना तुझ्याला मिसरी घेऊन ये. मिसरी मिसरी त्याला भेटला टाइम ते घेऊन ये असं. गौरे घेऊन येऊ कशाने. अगं मिसरी नाही का आकुट राहते. हा पण मग त्या भाजायला लागत ना तिला. नाही गावरे आहे मस्त गावरे. ती मामाच्या गावाला जाणार संध्याकाळी तिला फक्त एक साडी घेऊन द्या खुश होऊन बरं मी काय होतो खात जाय जरा पार्थ बी जांब होत चालली. अहो राधा सगळं लक्ष दे. शिराच लावेल गप गप शिरा खायचं चालू मी आहे. काय तो नेऊ आहे सगळं जीवाकडे लक्ष दे दर्शक. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी एकदा कॉलेजला गेले तर मी माझं जीवाचं टेन्शनच घेत नाही. मग टेन्शन घ्यायला राहतो माणूस. लवकर ये संध्याकाळी घरी. का बरं जीव लागून राहतो माझा. 7 वाजेपर्यंत येऊन जाईल. हा हा येऊ का दादा मग. मग आता एसटी झाली का हा हा एसटीने जाणार आहे. तेवढी गाडी घेऊन जायची कुठे काला चालली एसटीने. कशाला पेट्रोल आला आहे नाही ना. पाऊस आहे. बरं जायचं तुझी एसटी जा. हा तुम्हाला काय सांगू आता पल्सर येईन माझ्यासाठी. चालेल ठीक आहे मग येते. हा येऊ का हो. मग लवकर ये लवकर. हा थँक्यू दादा. हा हा येस आता बरं झालं बाई एकदाचे दादाने पैसे दिले मला. मज्जाच मज्जा. हायला एवढी चांगली चुंगली पोरगी आहे त्या शिरपतरावची. खुशाल लॉजिंगला जाते त्या खंगरी पोरासंग त्या ठकीच्या पोरासंग लपडं करते. त्या लॉजिंगला जायला त्या पोराकडे पैसे नाही आहे आणि जाते कशी काय. हायला अवघड केलं भाऊ. आणि एक तर तो शिरपत आहे ना इतका मोठा माणूस आहे आणि त्या पोरग त्याचं नाक खाली करून राहिली. हायला पण ते आता आहे ना शिरपतराव का जाऊन पाहावं लागत आहे गाडीचं. मा 2 पोरं आहे लग्नाचे राहिले पण आता आहे ना अंड्यात झाले वय पण गोट्या करताना तरी विचारून पाहतो. जर दिला ना त्यानं शब्द असा तर लय भारी काम होईल बा. एक तर ते शिरपतराव इतकं सटकेल डोक्याचं आहे ना त्याला जर आपण जर असं जर म्हणलं ना तर ते त्याच्यामध्ये जर त्याला आपण जर विचारलं ना काही हो महापौराला देतो का तुम्ही पोरगी तर ते तयारही होऊन जाईल. आणि झालं तर देवाच्या कृपेनं लगेच आपलं भले गोळ्या अंड्याचं नाही झालं चालेल पण माझ्या गोट्यात झालं ना तर एकाचं झालं तरी चालेल. मग त्याला काय करणार आहे. तर जाऊन पाहतो शिरपतराव का त्याला सांगून पाहतो. चला पाऊस उघडा ना याच्यात काढलं पोरं किती शाळा. शिरपत घरी राम 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 राम. काय चाललंय. काय नाही बसले आता काय पाण्या पाऊस काय हा ना पाऊस नाही झाला तो. हल्लं लांब नाही ना. हा चाललो होतो याच्यावर स्टँडवरून तिकडं थोडंसं मला वेगळं दिसलं. काय रे? म्हणजे काही टँट पडलं का. नाही स्टँड तर पहिलेच पडेल हा मग वेगळं काय दिसलं. ते स्लॅब नाही कोसळला होता पण ते वेगळं पाठीमागे गेलं. हा ते याच कोणाचं लॉजिक आहे काय कुठं स्टँडच्या पाठीमागे. असं लॉजिक काय लॉजिक मस्त पण ते थोडं आता सांगावं का नाही असं झालं रे मला. येस आता परत देणं नाही राहिली भाऊ. हा कसं बोलला त्याला ना खानदानी पोरं असले ना बस ते बस चांगली. खानदारी आणि याचे पोरं आराडे कसे
शिकण्याचं नाव नाही, धाक नसला का धाक हम्म. आई बापायचा भावायचा नाही नाही त्याला आहे ना भाऊ कोणी आपल्याला पाहिजे प्रत्येकानं ज्याची पोर आहे ना हा. त्यांना पोर ताब्यात धरणे धरणं. ज्याचा पोर आहे त्यांना पोऱ्या ताब्यात धरणे तर ते शिक्षण होते. नाही पोराचं जाऊ बरं वाटलं पोराचं काय तू दूध तांदूळ राहतोय हा पण आपण बाय माणूस राहते कुणी काय काही गोष्टी बरं का? बरोबर आणि आपल्याला लक्ष पाहिजे ना काही गोष्टी हा नाही आता कसं कसं आपले जाते शाळेत कॉलेजला नाही आता माई पोर शाळा जाती हा, बा- पडलं बा- शिस्त म्हणलं कोणाला जर बाजू जर गेली हा. तर इडच तिथे सोडायला कोणा का वर नजर करून पाहणार नाही आजपर्यंत नाही अजिबात नाही. कारण नाही ना तुझी वरण माग आलीच नाही अजून. हा ना तिला बरं बापाचं नाव कमायचे बापाचं नाव करेक्ट करेक्ट जाऊ दे काय ना. विजत कमवली तिला बापाची इज्जत, इज्जत. नाही तर काय लोकांच्या पुरी बाबा हो अरे अरे, अरे. अरे नुसते असे एक उतारले का एक चढली एक उतारली का चढली जेवढं ते याला पाय रे का लॉजिकला तेवढं वर चढायचं आणि खाली उतरायचं चालत आता. बरं मी काय होत आता काय आता लय बोलले बघ ना तू बस बाबराव काय बोलत तू तुला खरं पटत का नाही का अरे मला तर असं असं दिसलं काय तुम्ही पोरतीला लॉजिंगवरून खाली उतरली होती काय बोलतो तू काय बोल आता मी खोटं बोलतो इतके दिवस झालं तुला ती सांगायला नसनच काय नाही. नसनच भाऊ माय पोरच्या मापाची नाही. बरं तुला एक सांगू शेर बरं झाल्यापासून तुझ्या पोरीला मी ओळखतो की नाही झाल्यापासून झाले बरं झाले तेव्हा आपण दोघं पाहायला गेलतो का नाही पण तो काय ते फुटू काढ द्यायचं. अरे फोटो काय काढतो आणि ते पोरे कोण आहे माहिती का ठकीचं सांगायचं. ते काळ हा ते काढ तू विचार अरे कर महापुरुषा नाका सारखं नाही ते. मग तुझ्या पोरीला पटलं ते आता आपण काय करणार नाही रे माय पोर नसन नसल नसन दुसरी पोर मला असेल. माहिती तू आहे ना काय करतो माहिती का मी म्हणून वागतोय तू काय करतो तो बाजू आली का काही गोष्टीची तू म्हणतो माहिती नसत अरे त्याला तो काहीतरी आणायचा पुरावा. तुला पुरावा लागत आहे ना बरं तुला गंगेचं लॉजिक माहिती आहे ना हा माहिती ना गंगे मा मित्र. हा बरोबर हा. आता एक कर तिला बिगर आधार कार्डाचं काय माहिती जाऊन दे तिने नाही नाही. रूम तशी देते तिने ना बरोबर आहे. मग एक कर तिला त्याचं रजिस्टरला जाय तिला नोंद पाहिजे किती वाजताची आणि किती वेळेस किती टाइम थांबले आणि किती टायमाने खाली उतरले अरे तर शिरपतराव तिला बिगर आधार कार्डाचं सगळं टायमिंग लिहिलं राहतो किती वाजता आली आणि किती वाजता खाली चालली विचार कर सगळं त्यांच्या रजिस्टरला टिपेल राहते पुरावे सह गेल राहते आपल्याकडून म्हणून म्हणतोय तुला विश्वास नसेल ना तिला जाऊन पाय मग तू मग यायला बाबरून सांगितलं खरं खरं आहे बाबा. अरे बाबा तू आज खोटं बोलत उभी चिरी उभी पोरतीला उभी. तू बाय घरी आणून वाटलं उभी चिर नाही तर काही कर पण मला सांगायचं काम आहे तो कसं आहे पोर भारी तवाली मला वाटत नव्हती तुम्ही पोराशी उद्योग करी पण कसं काय ते ठेकीच्या पोरा माग लागली हा आता तू ना बोटचा आता बोलायचं कमी करीत बरं हे बघ आता तिला गोड बोलून तू वाटलं घरी घेऊन ये आता जाकली मोठ सांगा लागायची आता हे फक्त आपल्या दोघात माहिती हा हा कोणाला माहिती करू नको बरोबर. तू इज्जत घालू नको आता आणि तू कुठं तुला चावला माहिती मा तू आणतं का आपट आहे ऐक हा तो आपला दोस्तीपणा आहे म्हणून मी काय कोणाजवळ बोलणार नाही आणि जर तुला दोस्ती थोडा जास्त आहे तर मग मला मी तुला तर माहिती माझ्या एकदा लाऊड स्पीकर चालू झाल्यावर नाही नाही हा? मी लगेच जातो. हा लगेच मग जा. मी एक तुला मग जातो का अरे 10 मिनिटात मी लॉजवर बरं हा, पोहोचलो. जाय हा, ये घेऊन आजच नाही बरं कन्फर्म. अरे जर नाही सापडले मग बोल हा रजिस्टर चेक कर मी एक तास यावधी राहते. हा तू आता पाहिले ना अच्छा म्हणून मला येऊ काय तर तुझ्या जवळ चालेल फक्त तुला येऊन काय 10-15 मिनिटं हा झाली. बस बस 10-15 मिनिटं 10-15 मी मिनिटं काय मला- मोटरसायकल होतं आलो मी मला 15 मिनिटं जर हा. अर्धा तास 1 तास रूम घेतात. हा. बरं मी काय म्हणतो हा. हिला सांग चंपे अ चंपे बाहेर ये. काय झालं दे याला चहा पाणी कर मी शिंदाला जाऊन 10 मिनिटात मोजू. हो का लय जा- असं तातडीने कुठे चाललात लगेच? हाय अर्जंट काम आहे. पण झालं तरी काय आले समजन तुला जेव्हा येईन ना तेव्हा समजून. आणि खरं जर असलं ना तू ती फोडली उभी उभी. पण झालं तरी काय मला ते तर सांगा. हे टाइमपास न करू तू जाय वय बाबूरावने सांगितलं मला काय तू ये सांगायचं जाऊन वय. तू आता मी कोणाला सांगतो वय वय काय नको हा विषय काय हाण मार सांगायचं नको नाही, इकडे आपण घेऊन ये. त्यांची. वय काय भाऊजी हा काय भाऊजी हा? झालं तरी काय पण ते असे तडका फडकी का लगेच निघून गेले. काय झालं वहिनी तुमच्याकडून इतकी मोठी चूक व्हायलंय लय अवघड चूक कुणाची तुमची काजलची. तवाली सुद्धा लक्ष नाही तो आवलं पुरीवर लक्ष नाही पुरीवर आता पोरं लक्ष असल्याशिवाय तिला मी एवढे लहानाची मोठी केले का. पण कुठं जाते कॉलेज जाते का हा मग काय कॉलेजला येते आता 12वीला येते चांगली शिकतीये. मी ना यात आहे ना हम्म. शनामध्ये लॉजिंगवर उतरताना पाहिजे
काय लॉजिंगवरून. नाही 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 माझी मुलगी अशी करूच शकत नाही, समजलं? बरं समजेल. आता गेला तो आहे नवरा, येईल घेऊन तवा कळेल तुला. आणि ते कोणा सांगत टक्कीच्या पोरा सांगत त्या काळ्या. ती एवढी सुंदर आहे तर ती ठकीच्या त्या काळ्या पोरासोबत का जाईल मला सांगा काही बघू? नाही काळ्या डवळा त्याचं काही नाही राहत, प्रेमापोटी काही नाही राहत. पण कशावरून ती माझीच मुलगी येते? म्हणजे तुला पोर झाल्यापासून मी ओळखतोय आणि तू बाळा तिथं तेव्हा आम्ही दोघं भेटायला आलो तो नवरा. अहो तशी तुला पोरीला पाहतोय. भेटायला आले सगळं बरोबर आहे, पण तुम्ही काजल, पोर आता येऊ ते करायला लागली, विचार कर. अहो पण काजल असं नाही करू शकत. मला माहिती नाही ती कशी मुलगी येते. नाही करायचं तुम्हाला लई आणि तुमच्या पोरीवर. ती प्रत्येक गोष्ट मला सांगत असते, हे बघ, प्रत्येक गोष्ट. मला सांगायचं काम आहे. तुम्हाला पटलं तर हा म्हणा नाही, तो गेला तो नवरा समजेल तुला. त्याला म्हणलं रजिस्टरला चेक कर किती वाजता लॉजिंगला आली, किती वाजता लॉजिंगवरून खाली गेली. हा पण मला काय म्हणायचंय, तुम्हाला तर माहिती आहे किती गरम डोक्याचा माणूस आहे. मग हे सगळं होण्याच्या अगोदर एकदम मला तरी सांगायचं तिथं होतं. मला विचारून गेली ती काय वर, मला माहिती होतं का? अहो तिचं नाही म्हणते, तुम्ही जे काही बघितलं सवरलं ते मला तर आजच येऊन बघितलं, सांगा. आजच बघितलं मी. मग पहिले मला सांगायचं होतं ना. नाही आज कसं काय लगेच? नवरा कसा आहे माझा तुम्हाला माहिती नाही का? जाऊ दे, काही नाही, येईल घेऊन तो. त्याला मी सांगितलं हानमार करू नको, डायरेक्ट घरी घेऊन ये. मग तुम्हाला घरी काय चाप द्यायचं नाही नाही, ती माझी मुलगी असं करू शकत नाही. मला माहिती ती काय कशी येते. हा हा बरोबर, चहा ठेवतो बरोबर. हा काय बोलायचं? गेला आता शिरपत, येईलच आता 10 मिनिटात. शिरपतला ये परत इकडे थांबतो. आता याचा तमाशा पाहूनच जातो, तवर मी जातच नाही आता इकडून. हां काय ना पूर्ण इज्जत घातली माझी इज्जत समाजामध्ये. त्या मला आहे ना शिरपात्र असं पदर उडी चालायचं. हां आता जर ते त्या बाब्याला माहिती झालं, त्या बाब्यानं किती किती लोकांना सांगितलं असं गावात. हां तर बाब्याने सारा दिनाचा नाश तुला एवढी हाऊस होती, तो मला काय नाही झालं. मला की तू लग्न केलं असं टापक्यान. त्याला काय मला देखावलं नाही काय माहिती. तिला मा बापाजवळ चाढवलं, कधी चांगलं व्हायचं नाही त्याचं. हाय वाटतं घे इकडे घे तू द्याखण देवाट घे. आले आले काय? काय ग? कुठं होती? बस इथं. महापाशी नको बसू. कुठं होती रे? होती त्याच होती. तिकडच होती ना, मला माहिती होतं तुम्ही काजल? कुठे गेलेलीस तू? कुठे गेलेलीस सांग मला. हा तिची चूक नाही, तो लक्ष नाही, तो लक्ष. माझं लक्ष नसल्याशिवाय तेवढी लहानाची मोठी केली का मी तिला? हा फक्त वाढवली लग्न करू टाक म्हणलं. नाही माय पोर शिकू दे, माय पोर शिकू दे. आता ती पोराकडे शिकू राहिली, हे बघा, शिकू दे. तुम्ही काय पण बोलू नका. एकच पोरगी आपल्याला, समजलं ना? मग डोक्यावर ठेव. लोकांचं ऐकून काय पण बोलू नका. कशाला खोटं बोललो काका डोक्यावर तुम्ही? ठेव, तुमचं डोक्यावर काय ठेव. केलं? लाचत हिंडतीला घेऊन एकच वाणी करीच इथं. पण झालं तरी काय ते तर सांगा मला. ती लॉजवर सापडली मला नंतर तरी आई बापाचं नाव जातं ना. पण तू लॉजवर काय करत सापडली. होती माझ्या घरात? काड्या करायची भांडणं. काय करतो तिकडे, हा? नाही ना. काय ग? काय सांग तुझा बाप तुझा? इज्जत नाही ठेवली तिने, इज्जत माझ्या गावात फिरायला. काय ग? आले, तुझं पण राजा. ठेव तुझं ना आजपासून कॉलेजला सगळं बंद करणार मी सांगितलं. तुझ्याकडे मी आता बघतेस तू. कशी तू आता जातेस ना कॉलेजला? करते ठेच चालेल, ठेच. ठेव चांगली, ठेव चांगली. काय ठेव तेवढं ठेव. माझं नाव काढलं. घरामध्ये आलं. आजपासून तू कॉलेजला जायचं नाही, समजलं ना? आता जायचं नाही कॉलेजला. जा दे आता बाबा. चूक होती माणसं. आता बरं वाटलं असं ना तुला. जाऊ दे, मारू नका जाऊ दे. दाच्यात चावून. ए प्रिय, असं वागत असतं नाही का? आता मी तिला ना आजपासून कॉलेजला पण जाऊ देणार नाही. बाबूराव मम्मी, तिची चूक नाही. फुगडी घातलेली आहे. तिची रियाज करतो, इथे चौली. तिच्या आईची रियाज करतो. मध्ये चला अहो, पण दुधाची रियाज करतो. आता मी तिला समजावलं दुधाची ना. रियाज केली सगळी. अहो, माझं ऐका ना खरं. काय करतो? ए, मम्मी. बोल आडे. दादा नाही ना. बोल आडे. ए, बाब्या, निघत आता घरी जा तू. मम्मी. बाजू. तुझ्यामुळे मला मार खावा लागला. मारते. काय पडू का? चल बाहेर, चल बाहेर तू, चल बाहेर. सर बाबूराव तुम्ही सांग सर बाबूराव, बस खाली, बस खाली. गप्प सर सांग सर. त्याला हात मोडला काय रे पुढचा? मोडू दे मारू दे. या बाय आता आहे ना गा बस, तुझ्यामुळे मी मार खाल्ले फुकटचं, समजलं ना? नालायक पोरगी.
हे बघ तोंड शिरपत दाखवा जागा ठेवली तिने आम्हाला. शिरपत मी काय म्हणतात ऐक आता आपल्याला तो घरात तुला माहिती आणि मला माहिती हा हा झाकली मोठ 6 लाखाची जगाला काय कोणाला माहिती नाही नाही आता एक कर पुरीचं लग्न करून टाक नाही लग्न नाही करायचं काय नाही लग्न करू नये ना हा. त्या परिवार पळून गेली तर मग खर्च वाया जाईल थांब नाही नाही त्याच्याबरोबर नाही रे त्याच्याबरोबर नाही आई मी सांगतो काय आईला काय हे बघ झाकली मोठ 6 लाखाची आता इथं जर असं जर काही माहीत झालं तर कोणी संबंध लवकर करणार नाही त्यापेक्षा ना एक कर मा तुला तर माहिती ना मग अंड्या गोटे हम्म. हा आता अंड्याचं झालंय वय मावले ते नाही पुरणार तिला नाही 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 पण गोट्या आहे ना 28 वर्षाचा आहे नाही ते ऐक. तिच्या कमऱ्यावरली अंड्याचं नाही झालं चल हाय मा बास आहे ए बरं रे नाही नाही कायला बासर बसा कोण? ते सगळं इथं काय लग्न हा, तो मेंढका नाही का मेंढका मेंढ्यावरली देतो अगं तो अरे पण मा अरे पोर माझी का तुझी पण मा गोट्याला दे अरे नाही नाही अरे झाकली मोठ 6 लाखाची नाही नाही, तू हॉटेल त्याच्यासाठी जीव चालला होता म्हणून तू हॉटेल काळा नको गप्प बस, समजलं ना नालायक पोरगी. ज्याची ज्याच्या गोट्या पतोले काळा आहे. घ्या नाही खरं. नाही नाही, नको नको नको. अरे बा, तुम्ही जर दुसऱ्या जर दिली मग मी इतका गागाट करेल हा कर कर संबंध होणार नाही मी तुमचा. काय तो तू थोडा वेळ थांब मा बासर मग तुम्हाला जेवण घ्यायची मग तुमची आता त्याला काय बोलतो थांब त्याला काम लावायचे हॅलो गाप हॅलो हॅलो विसर कुठे आहे तू काय म्हणता मामा तू येतो घरी येतो काम आहे तुझ्याशी तसं अर्जंट आहे थोडं मी येणारच होतो आज तुमच्याकडे हा ये लवकर ये काही काम आहे का हा काम आहे ना लग्नाचं काय बिचारी जाऊ लावता लग्न करायचं मग चालू आहे पोरगी पाहायचं का मी एक पोरगी पाहिली होती हा पण तिची लय हाईट कमी आहे ना त्याच्यामुळे मग ती पसंत नाही आली बाबा बरं बरं मी तुला पोरगी पाहून ठेवली तू ये हा का हा आणि कुठे आहे पोरगी पोरगी आहे ना तुला काय करायचं तू येतं घरी मग पोरगी पाहायला जायचं का आपल्याला हा अरे वा हा ये तू लगेच आलो मामा हा मग. काम चांगले टाकून देतो. चांगलं ते जरा कशाला इकडे बोलवतो? गप्पा द्यायचे कर का साधे का माणूस बरंच आहे मग का कोणाला देते देते लोकांच्या पोराला का मामा अरे मामीला गोडा जाऊ राहिले का मा गोट्याला दे अरे ऐक अरे तो लय काळा आहे तो गोट्या मग अंड्याला देतो का हा नाही नाही तू तो त्याला अंडा चांगला आहे नको तो अरे सावळ्या रंगाचा आहे तो नाही हा? पसंत. बरं, मामा आलो तुम्ही. बरं ठेव तू वय घरात तू वय घरात वय घरात त्याला कशाला इकडे बोलवायचं पण? मी एक डोकं लावलंय जरा शांत बसतो बरं मी काय बाबरा आता तू जाय बरं आता पाहू दे आम्हाला घरचा काहीतरी विचार आता काय पाहणार तुम्ही आता पाहू काय पाहा आमच्या पद्धतीनं करू तुम्ही आता कसं आहे माहिती आहे का पूर्वी चांगलं घडलं तुला असं घडलं नसतं आणि ते आता झालं ते बाबा नको डोकं फोडू परत माझं तुम्ही कशा 17 वेळा ऐकवताय? खाल्ला मी दोघींनी पण मार. तुला तर फोडली पोराला पाहिजे. जे तिचे केलं ते चांगलं केलं. जा आता तुम्ही निघा. तरी त्याने वाचवलं तुला मी तर म्हणतो लाकूड देते का? नाही मग फुक निघाली हानी हा ना पार टिंगर लाल झालं सुरवली चांगली टिंगर लाल झालं टिंगच आणले तिचे तिचे डोंगणं आणायला पाहिजे टिंगर तुम्हाला लाज तरी वाटतं का असं बोलायला? हा अरे तेवढं पण कळत नाही काय कुठे बोलायचं ते. चांगलं झालं मावा भाऊजी आता भाऊजी सारखेच राहा, समजलं ना? जास्त बोलू बरं मी नका. काय निघा. तो पाहून आले उठ हा बस आहे का बोलायची अजिबात. यायचं होतं म्हणून सांगतो, तर चालाय बस बाचा लगेच आलास काय? कोण आहे असं वापुट त्याला बोलायची शिस्त नाही त्याला. बरं मी काय म्हणतो तुला एक कामगिरी लावायची माहिती का तुझ्या कसलं काम त्याला लावताय? तू गाप गा आपली मुलगी अहो त्यांना पहिले काय ते चहा पाणी तर विचारू देत. काजल का हा काजल अरे बा म्हणजे लग्नासाठी का नाही लग्न तर नाही करायचं मग फक्त ना तू आता 8-15 दिवस महिनाभर येत राहून मी तुझ्या बापाला फोन करतो का मी त्याला येत ठुले महिनाभर मा बाप माझ्याशी बोलत नाही नाही का हं. बरं काही चहा पाणी काही पद्धत आहे की नाही मामीला मी काही? नाही चहा आगा पाणी- मी काय बनवू? बसता खाली चहा पाणी आता त्याला मोठा चहा पाणी द्यायचा आहे मोठा हा मामा कोणी एक भेट द्यायची भेट वस्तू द्यायची अशी वेगळी जमीन इकली काय मामा बरं मी काय म्हणतो, जमीन इकली नाही नाही मग बायकोच हाऊस आहे ना हा मग हा आहे. अब आपली पोरगी 8 दिवस 15 दिवस महिनाभर सारखा तिचा कार्यक्रम करत राहत काय? बरोबर आहे का मी तुम्हाला कळतंय का? म्हणजे हं? म्हणजे तिला हाऊस आली हाऊस ना ती लॉजिंगला गेली एक दिवस हा? एका पर्याबरोबर तर कोणता तुला- आहे तो कोणता आहे तो हा? भाडको नाही नाही जा- जा- कोणता जा- भाडको आहे अहो तो? थांबा तुमच्या तुम्ही- आईचा-
कोणता वाढतो त्याच्या डोक्यातच नाही नाही नाही, ती चूक नाही ना. एका हातात टाळीवाती ही गेली म्हणून त्यांनी नेली ना. हा बाय, तर तुला सांगतो महिना 15 दिवस अशी कसर काढ तिची का तिला परत असं याचं ध्यानच आलं नाही पाहिजे या गोष्टीचं. म्हणजे तुम्ही तुमची परवानगी आहे का मला? माय फुल परवानगी. तुमची परवानगी आहे ना? हा. हा मग ठीक. आणि बाय तुला सांगतो बाय पाहून येईल आपल्या घरी हाय ही तब्येत आहे ना, याच तब्येतीत घरी गेला पाहिजे. तब्येत वाजत नाही बाई, त्याला बदाम काजू दूध असं मिक्सर करून द्यायचं. आणि बाय त्याला अर्धा किलो सोप बटन दे रोजचं खाय तेवढं बटन. अहो, पण त्याला काय मारा सूप मामा सूप. अहो त्यांना काय मारायला ठेवलंय का इथे तिला? माराय नाही ना, मग तिची हाऊस करायला. हाऊस हा बरोबर आहे ना मग, बरोबर आहे, तिचे तुम्ही काय बोलताय? बरोबर आहे. मामी तुम्ही ना बरं का, तुम्ही तुमचं चुकी तुम्ही सगळे लाड करून राहिले असे हा. चुकीचे. पोरगी जेव्हा लॉजवर जाते ना बरं का, हा त्याच्यामध्ये ना मामा बरं का, पोराची चुकी नाही राहत. मी बी एक पोरगा आहे मग बरं बरोबर का? आहे. तिथं आधार कार्ड पुरावा राहतो मग? का पोरीला बी हाऊस राहते म्हणून. मग अहो पण मला तर ती कॉलेजला जाते असं सांगून गेली होती ना घरातून. तिचं कॉलेज आता मध्ये काढू आणि 15 मामा दिवस. तुमचा निर्णय मला लय पटला. बाय बाचा लोकायला खाऊ नाही घालते तुम्ही, घरच्याला खाऊ घरच्याला खाऊ घालायचं, लोकांना खाण्यापेक्षा. ऐका ना, हे चुकीचं आहे. तुम्ही असं करू नका. तिचं शिक्षण कम्प्लीट होते please. जाऊ दे लोकांना मागे, जाऊ दे लोकांना माग. घालते. जाऊ का मामा मी घरी? घरच्या भाषेला खाल्लं त्याला काय होईल? मामा जाऊ घरी मी. हा? मामीला नाही पटत आहे, मी नाही जातो. नाही तुम्ही थोडं थंड डोक्याने लग्न लावून द्या मावाला काय लग्न अडचण नाही, लग्न आता मी कुठे गेला बाचिक बांधायला तयार आहे. बरं मी काय म्हणतो, तू एक दिवसाची कॅपॅसिटी किती, रात्रीची कॅपॅसिटी किती? त्याचं काय अडचण नाही, मी बरोबर करतो माझ्या पद्धतीने. आणि एक काम कर, त्यांची खा प्यायची कसं नको करू देऊ. आता तसं काय जर पावना कमी पडला ना, मी त्याला गोळ्या आणून देतो. गोळ्या कसल्या गोळ्या? पावरच्या. हो मामा काय डोकं बिकं फिरलंय की काय? पहिलवाने हा? रोज मेंढायचं 1 लिटर दूध पितो, सकाळी 1 लिटर संध्याकाळी 1 बाय लिटर. पाहुण्याची ना तब्येत उलट वाढून गेला पाहिजे. मला गाठला काही नाही. पटलं नाहीये. त्यांना त्यांच्या घरी जाऊ देत. नाही घरी नाही. आपण पोरीला समजावू काय समजावायचं ते. मी त्याचा बदाम काजू खारी खोबरं सगळं घेऊन येतो. गप शिरा बी लागेल मला. हा? गप शिरा, त्याला गप शिरा करतो, गप शिरा. कारल्याची भाजी, हा? कारल्याची भाजी, गप शिरा. हे मला काही पटलेलं नाही. त्यांना समजलं ना मी ऐक ना खाली बस, त्यांना लसूण कांदा जास्त द्यायचा, त्यांना एनर्जी वाढत आहे. निवा कांदा द्यायचा खायला, कांदा ते म्हणजे गाडीची एनर्जी फुल चालली पाहिजे. चांगला 1 किलो मसाला टाकते त्याच्यामध्ये. मग आता ना मी हॉटेलवर पार्सल आणि तुझ्या जेवढा आला असतं तर हा लोकांचं लेकरं आपल्याकडे आले, मी तिची तब्येत डाऊन अहो, नाही पण झाली. चुका काय होत नाहीत का कुणाकडून? तुम्ही लगेच तिला एवढी मोठी सजा देताय ते. नाही तसे पाहिजे साजापुरीला जावय, जा करा झोपेली, जा बिंद जा. जावं गेले काय जावई, गेले ते ढगात. जा बिंद जा बघा. आणि काय झालं मामा? मी बाहेर उकडे लावून घेतो, तुम्हाला काय मजा करायची करा. माझं ऐका ना. कुठे आहे मामा? मध्ये करा ती. पुढे घरात ते करा, कोणते खोली? ते काय वरतं खुली. जाऊ का मम्मी? हा मी काय होतो आतून इकडे लावून बाहेर उकडलाय, किती आवडतं काहीच बिहार नाही. मामा तुम्ही कुलूप लावून घ्या बाहेरून, हा 8 दिवसांनी उघडा. 8 दिवसांनी? हा 15 दिवसानं उघडी. हा चाल. पण बाय पुरीची हाऊसफुल करा बाय. हा. मग चाल बरं, नाही पाहुण्याला मी कुलूप लावून घेतो. अहो, माझं ऐका तरी. पाय केअर सुनी पैसे पप्पांनी पाठवलं मला मध्ये. आता बरं झालं. काय बरं झालं ना? होती हाऊस. हे योग्य करताय का तुम्ही? योग्य आहे. अहो, कुणाकडून चुक्या होत नाही मला सांगा. देवा देवतांच्या चुक्या झालेल्या आहेत. आपण तर माणूस आहोत ना. काय तिला मारायला सांगितलं मला सांगा बघू तुम्ही. मारायला सांगितलं. मारायला नाही सांगितलं. शांत बस. सांगितलं. ए, मामा हा मामा मी जाते. मामा हा हो मामा. हा अरे काय आहे? काय ते 2-4 लावून दिले भाना मी त्याच्या ऐकूच नाही राहील. मी काय तो घर तुझ्या ताब्यात आहे ना, आणि ती तुझ्या ताब्यात आहे. मुंडकं दाब डायरेक्ट. तुम्ही बाहेर या. तुम्ही बाहेर या. घ्याला कडे लावून घ्या बाहेरून. डायरेक्ट मुंडकं दाब मुंडकं डायरेक्ट द्या मुंडकं दाबून चालतं जाणार. मी बाहेरच बसतो तो. कसर ना करू भाषा. बाहेर पडाल बरं का, बाहेर पडाल म्हटलं जाऊन घ्या कडी बाहेर. नाही बाहेर काढ पण बाहेर पडला. असा मामा आहे ना,
जन्माला येणार नाही का अजिबात. बस लय आदबले काय मामा सही पावलं पाण्यान गप्प बसा. पाण्यान पावलं ना काय जाणार नाही कुठे. मला पाणी लागत. त्यांना आहे ना असं दूध द्यायचं कोर कोर मामा कोर मला दूध पाणी लागत. वय वय कोर दूध आण कोर दूध विष आणते विष. साखर बिकर नको टाकू कोर दूध आण मामा कस काय वाटलं तुमच्यासारखा मामा भेटणं म्हणजे डायरेक्ट आबळा खाली एवढंच बांबाई भेटत तुला असं भाग्य मानतो मी, भाग्य माझं. हे घ्या पाणी. अगं पाणी कसं आणलं दूध आणायचं ना कुठून आणलं दूध. दूध नाही घरामध्ये. पण एकच आण पाहून लय जात बावला बघा हे बा ये झटके पटके मारायचे ना मामी बरं का. हिला ना याच्यात ठेवा. जा बरं तिला तिला याच्यात ठेवा बरं जरा. मी काय म्हणतो हा? ही पद्धत नाही. माझं ऐका ना. तू वय इकडं ही वय पद्धत वय नाही. वय तिकडं वय तिकडं वय तिकडं वय तिकडं वय तिकडं गेल्या इकडं कोण टाक आता तुम्ही मामा चान्स नाही नाही काय तुम्हाला जमत नाही का. नाही आता आमची हाऊस झाली तुमची जवानी बरं जा एकदा जाऊन या परत थोडे नाटके केले तिने. परत मागून जाऊ दे एकदा आता तेच पाणी बिणी पिलं. आता जातो मी थोड्या वेळाने ना हे पाठवा दूध पाठवा दूध हा चाल मी घेऊन येतो. काजू बदाम. हा हो हो जाऊ का मग. हा जा अरे मी काय चंपे चंपे अरे कुठं गेली चंपे काय अरे अर्धा किलो मटण आण पाहुण्याला हा बघता येईल संध्याकाळी. बरं मी काय आणतो त्यांचं चालेल तिकडं आपलं चालून देऊ इकडे हो. हा मंडळी हा जो एपिसोड जो तुम्ही बघितला हा एपिसोड केवळ मनोरंजनासाठी बनवलेला आहे आम्ही. आमचा कुठल्याही नात्याला कलंक लागेल असा आमचा कुठलाही हेतू नाही आहे. पण आजकाल जे समाजात घडत आहे तेच आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो आहे. आणि कोणाला कोणाच्या जर भावना आमच्याकडनं जर दुखवल्या गेल्या असेल तर आम्ही त्यांची जाहीर माफी मागतो. मनापासून माफी मागतो. असा काही आमचा उद्देश नाही. आमचा उद्देश फक्त मनोरंजनासाठी आहे याची तुम्ही नोंद घ्यावी. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. येस. नमस्कार.